नमस्कार फॅमिली, कसे आहात? तर मजेतच असाल. मी पण मजेत. तर आज मी तुमच्याबरोबर एक नवीन रेसिपी शेअर करते, पनीर व्हेजिटेबल चीज सँडविच. तर हे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी ज्या कामावर काम करते तिथे खूप सँडविचेस बनवतात. कारण मी खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सँडविचेस त्यांना बनवून खाऊ घालते, त्यामुळे त्यांना सँडविचेस खूप आवडतात. तर आज पण एक नवीन सँडविच बनवत आहे मी, पनीर व्हेजिटेबल चीज सँडविच. तर ह्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स असणारे, पनीर असणारे, चीज असणारे, खूपच टेस्टी असं हे सँडविच असणारे. तर बघू शकता तुम्ही, मी एक कांदा घेतला आहे, बारीक चिरून घेतला आहे. त्यानंतर टॉमॅटो अर्धाच घेतलेला आहे, कारण मोठा टॉमॅटो होता. त्यानंतर टॉमॅटो पण मी अर्धा असा बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर आलं आणि लसूण हे आपण बारीक बारीक चिरणार आहोत. लक्षात घ्या की आपल्याला ह्याची आलं लसूणची पेस्ट नाही घ्यायची, आपल्याला आलं आणि लसूण असं बारीक बारीक चिरायचं आहे. जेव्हा सँडविच खाताना आलं आणि लसणाचे हे तुकडे दाताखाली येतात ना, तेव्हा खूप छान लागतात. तर तुम्हाला पुढे ही रेसिपी बघायला मिळणारच आहे. खूपच टेस्टी, मुलांना आवडणारी, मुलांना काय आपल्या सर्वांना आवडणारी ही खूपच छान टेस्टी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. घरात ज्या ज्या भाज्या असतील त्या तुम्ही टाकू शकता. तर इकडे मी कुठल्या कुठल्या भाज्या टाकते ते पण तुम्हाला दाखवणार आहे. तर आज आपण बनवत आहोत पनीर व्हेजिटेबल चीज सँडविच. तर कांदा, टोमॅटो, आलं आणि लसूण हे बारीक चिरून झाले. त्यानंतर मी सिमला मिरची बारीक चिरली आहे, बीन्स बारीक चिरलेत, गाजर बारीक चिरलेलं आहे आणि एक हिरवी मिरची घेतली, ती पण मी बारीक चिरलेली आहे. तर तुमच्या घरात ज्या ज्या भाज्या असतील त्या तुम्ही टाकू शकतात. बेल पेपर टाकलं तर अजून टेस्टी होतात हे सँडविच. तर थोडंसंच तेल आणि थोडंसं बटर टाकलं आहे मी पॅनमध्ये, आणि तेल आणि बटर दोन्ही मिक्स केलेलं आहे. आणि तेल तापल्यानंतर त्याच्यात लसूण आणि आलं जे आपण बारीक चिरलं आहे ते टाकलं आहे. त्यानंतर ज्या हिरव्या मिरच्या बारीक चिरल्या आहेत त्या टाकलेल्या आहेत. तर त्यानंतर टाकलेला आहे कांदा, बीन्स आणि गाजर, ज्या ज्या व्हेजिटेबल आपण कट केलेल्या बारीक त्या सगळ्या व्हेजिटेबल्स आपण टाकणार आहोत. फक्त अगोदर आपल्याला आलं लसूण आणि मिरची व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जो कांदा टाकतो त्याच्याबरोबरच सगळ्या भाज्या आपल्याला ह्याच्यात टाकून व्यवस्थित अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण जे पनीर घेणार आहोत ते पनीर पण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण हाताने पण स्मॅश करू शकतो किंवा किसणीने किसू पण शकतो. तर आपल्याकडे जर पनीर कमी असेल किंवा भाज्या कमी असतील तर हे सँडविच मिळून येतं. कधी कधी काय होतं, आपण भाज्या बनवतो आणि एखादी सिमला मिरची, 2-4 बीन्स, एखादं गाजर असं फ्रीजमध्ये पडलेलं असतं. तर अशा टायमाला आपण हे सँडविच बनवू शकतो. त्यानंतर ह्या भाज्या छान फ्राय झाल्याच्यानंतर जो आपण अर्धा टॉमॅटो बारीक चिरला होता तो पण मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. तर तुम्हाला आजूबाजूचा आवाज येत असेल तर प्लीज दुर्लक्ष करा, कारण आमच्या घरासमोर आज भंडारा आहे आणि त्याचीच अनाउन्समेंट चालू आहे. ह्या टॉमॅटो टाकल्यानंतर मी मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. त्यानंतर पनीर मी असंच हाताने मोडून त्याच्यामध्ये टाकलं आहे, कारण नंतर ते फ्राय केल्यावर व्यवस्थित ते बारीक होणार आहे. कारण पनीर सॉफ्ट होतं, कडक नव्हतं, त्यामुळे मी हाताने स्मॅश करून ह्या भाज्यांमध्ये टाकलं. मीठ मी अगोदरच टाकलेलं टॉमॅटो टाकल्यानंतर. आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पिरी पिरी मसाला टाकतो आहे, थोडंसं ब्लॅक पेपर पावडर टाकायची, चिली फ्लेक्स टाकायचे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार किंवा तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. पिरी पिरी मसाल्याने थोडीशी अशी छान चव लागते. तर तुमच्या घरात जर असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा स्किप पण करू शकता. तर आता मी ब्लॅक पेपर पावडर टाकलेली आहे. त्यानंतर हा जो ऑरिगॅनो आहे ते टाकलेलं आहे थोडंसं. आणि आता हे सगळं आपण व्यवस्थित हलवून घेणार आहोत आणि व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. आपल्या घरात असलेले सॉसचा पण आपण इथे वापर करू शकतो. तर आता मी इथे थोडेसे सॉसेस पण टाकणार आहे, ज्याच्यामुळे ह्याची चव अजून छान लागते. हे सँडविच जेव्हा पण मी बनवते ना, सरांना आणि मॅडमना खूप आवडतं. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. असं सँडविच खूप टेस्टी बनतं, मुलांना पण आवडतं. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहेत सॉसेस. तर सर्वात आधी मी टाकत आहे रेड चिली सॉस. तर तुम्ही बघू शकता माझ्या हातात जी बॉटल आहे ती रेड चिली सॉसची बॉटल आहे. मी रेड चिली सॉस टाकला. त्याच्यानंतर
सोया सॉस टाकलेला आहे. तर तुम्ही बघू शकता हा सोया सॉस मी थोडासाच टाकलेला आहे आणि त्यानंतर थोडंसं विनेगर टाकलेलं आहे. विनेगर तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता किंवा लिंबाचा रससुद्धा टाकू शकता. त्यानंतर थोडंसं कॅचअप टाकलेलं आहे, टोमॅटो कॅचअप. अशा प्रकारे आपली हे पनीरचं बॅटर रेडी आहे, पनीर व्हेजिटेबलचं बॅटर. तर चला आता आपण पटापट सँडविच करून घेऊया. सँडविच करून घेण्यासाठी ब्रेड्सचे कॉर्नर मी काढून टाकलेत, कारण सरांना आणि मॅडमना ब्रेडचे कॉर्नर आवडत नाहीत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नका काढू. तर अशा मला 3 सँडविच करायचे आहेत. सुरुवातीला मी 3 करणार आहे. तर मी 3 सँडविचसाठी लागणाऱ्या 6 ब्रेडपैकी 3 ब्रेडला बटर लावलेलं आहे आणि 3 ब्रेडला मेयोनीज लावलेलं आहे. म्हणजे सँडविचच्या एका बाजूला मेयोनीज, एका बाजूला बटर. ज्या ब्रेडला आपण बटर लावलं आहे त्याच्यावरच हे पनीरचं बॅटर जे आपण बनवलं आहे, पनीर व्हेजिटेबलचं बॅटर, ते मी त्याच्यावर ठेवलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मी जे पनीर आहे ते टोस्ट करणार आहे. तर त्याला खाली बटर लावलं, त्यानंतर हे जे बॅटर ठेवलेलं ब्रेड आहे तो ठेवला, त्याच्यानंतर त्याच्यावर चीज टाकते. तर मी चीजचे स्लाईस टाकते. तुम्ही इथे मॉझरेला चीज पण टाकू शकता, त्याच्यामुळे अजून जास्त चीजी होतं हे आणि खूप छान दिसतं पण आणि खूप टेस्टी लागतं पण इकडे मॉझरेला चीज नव्हतं त्यामुळे मी चीजचे स्लाईसच टाकले. त्यानंतर मग मेयोनीज लावलेला ब्रेड मी त्याच्यावर ठेवला आणि त्यानंतर मी हे ज्या साच्यामध्ये मी टोस्ट करत होती तो साचा मी गॅसवर ठेवला. तर अशा प्रकारे आपण हे सँडविचेस करू शकतो. तर सुरुवातीला मी 3 सँडविच केले, नंतर अजून 3 सँडविच केले. कारण हे सँडविचेस जसे जसे गरम गरम असतात तसे तसे खायला अजून टेस्टी लागतात. पण टिफिन घेऊन जातात तेव्हा पर्याय नसतो, त्यामुळे त्यांना थंड खावं लागतं लंचमध्ये, ब्रेकफास्टमध्ये. पण सुट्टीच्या दिवशी सरांना आणि मॅडमना मी असा गरमागरम नाश्ता आणि गरमागरम लंच देते. तर अशा प्रकारे तुम्ही हे बनवू शकता. तर तुम्हाला आत्तापर्यंत जर तुम्हाला कळलंच असेल की मी स्वयंपाकाची कामं करते आणि आज कामावर मी हे पनीर व्हेजिटेबल चीज सँडविच बनवलेलं आहे. तर अशी आहे ही रेसिपी. तर बघू शकता मी पटापट सँडविचेस बनवते. इथे गॅसवर स्टँड ठेवलं आहे आणि ह्या साच्यामध्ये माझे पनीर टोस्ट होत आहेत, म्हणजे सँडविचेस टोस्ट होत आहेत. तर अशी ही सोपी, इझी आणि टेस्टी रेसिपी आहे. अगदी 10 ते 15 मिनटात बनवून रेडी होते. तर तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि मला अशाच सपोर्ट करत राहा. माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. आणि बघू शकता तुम्ही मी हे सँडविचेस झाल्यानंतर त्याला मस्त त्रिकोणी आकारात कट केलेले आहेत आणि मस्तपैकी मेयोनीज आणि टोमॅटो केचप बरोबर सरांना आणि मॅडमना हा नाश्ता दिलेला आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि बनवल्यावर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. अशा प्रकारे आपली ही सँडविचची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवलेली आहे. खूपच टेस्टी, हेल्दी, कारण ह्याच्यात पनीर आहे, व्हेजिटेबल आहेत, हेल्दी असं हे सँडविच आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय ना, किती टेस्टी असं हे सँडविच आहे. तर अशी होती ही आजची रेसिपी. कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा. पहिले 3 सँडविच दिल्याच्यानंतर हे नंतरचे 3 सँडविच रेडी आहेत. तर अशी आहे आपली ही आजची रेसिपी. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय आणि नमस्कार. श्री स्वामी समर्थ.